रिकाम्या रिकाम्या काडीपेटीच्या कवरनं मला रिकामं केलं. काय सांगावं मित्रांनो, लई टेन्शन मध्ये, लई 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 बेकार झालं बघा. काय विचारू नका तुम्ही. तसं बी तुम्ही विचारणार नाहीच म्हणा, पण मॅच सांगतो. त्याचं असं झालं मित्रांनो की पहिला प्रयत्न प्रेमाचा ही कविता जेव्हा मी सोशल मीडियावर टाकली आणि त्याच्यानंतर मला मित्रांच्या काय प्रतिक्रिया आल्या, काही जणांनी मेसेंजरवर व्हॉट्सअपच्या द्वारे पण मला त्या ठिकाणी रिप्लाय दिला आणि सांगितलं की तुमच्या या कवितेनेच मी माझ्या प्रेयसीला त्या ठिकाणी प्रपोज केलं आणि माझं काम फत्ते झालं. मग आता एक नाही दोन नाही असं 10-20 लोकांच्या जेव्हा प्रतिक्रिया आल्या तेव्हा मला पण काय तर प्रयत्न करावा असा वाटला. आणि मग मी काय केलं, घरात रिकामी काळी पेटी पडली होती. मग म्हणलं आता हिला डस्टबिनमध्ये टाकण्यापेक्षा हिचा सदुपयोग करून घ्यावा. म्हणून मी काय केलं, तिच्या कवरवर ह्या पेननं माझा मोबाईल क्रमांक लिहिला आणि ती मी अशी खिशात घालून ठेवली आणि ती खिशातच राहिली, अनुदानानं खिशात राहिली. आणि 2-4 दिवसानं जेव्हा माझ्या पत्नीने ती पॅन्ट धुण्यासाठी घेतली तेव्हा तिला ती खिशातली काडी पेटी दिसली आणि तिच्या कवरवर माझा मोबाईल क्रमांक दिसला. आणि त्याच्यानंतर एक दिवस घरात आकांडतांड झालं आणि दुसऱ्या दिवशी ती माहेरी निघून गेली. आता गेली 8 दिवस झालं झाडून काढण्यापासून देवपूजा करणे, स्वयंपाक करणे, स्वतःच बनवणे, स्वतःच खाणे, या एवढ्या मोठ्या घरामध्ये एकटंच राहणे, असा उद्योग चालू. पण आता मला एक सांगा तुम्ही, ज्या काडीपेटीवर मी माझा मोबाईल क्रमांक लिहिला ती काडीपेटी माझ्या कष्टाच्या पैशातून घरात आली होती. ज्या पेनने लिहिला ती पेन देखील माझ्याच कष्टाच्या पैशातून घरात आला होता आणि मोबाईल क्रमांक पण माझाच होता. आणि ज्या पॅन्टीच्या खिशात ठेवला होता ती पॅन्ट पण माझीच होती. मग एवढं सगळं माझंच असताना ह्याच्यात एवढं रुसून 8 दिवस गावाकडे जायसारखं काय असतंय? काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही ना लग्न झाल्यावर? बघा बाबा आता तुम्हीच.